पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू असल्याचं शरद पवारांनी बोलून दाखवलंय। कामावर नाही तर पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत असं देखील शरद पवार म्हणतात। पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत ही गोष्ट चांगली नाहीये असंही पवारांनी बोलून दाखवलंय। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय असंही शरद पवार म्हणतात। तर निधीच्या घोषणा करून शरद पवार यांनी अनेक निवडणुका जिंकल्याचा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। जी काही चढाव चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो। मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन, ही काही गोष्ट चांगली नाही। म्हणजे शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाषण केलेलं बरं। निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे। तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं। आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात, त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत। तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे। त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही। बातमी आता भाजपच्या गोटातून आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून आता तयारीला वेग आलेला आहे। भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून नावं सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। युवा पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवण्याचेही संकेत आहेत। या संदर्भात विनय डावणूक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनय, नेमकी काय रणनीती असू शकते भाजपची? मुंबई महापालिकेसाठी भाजपने आता तयारीला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। भाजपकडून जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या आता सुरू केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळते। एक आमदार आणि महामंत्री ह्या मुलाखती ज्या आहेत ते घेणार आहेत। येत्या 2 आठवड्यामध्ये या सगळ्या मुलाखती पूर्ण होणार आहेत, तसे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आणि विद्यमान नगरपैकी अनेकांचा पत्ता जो आहे तो कापल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। कारण आपण जर पाहिलं तर 2 दिवसावरही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की 40% तरुणांना संधी जी आहे मुंबई महापालिकेत दिली जाणार आहे। त्यामुळे साहजिकच कुणाचा पत्ता कापला जातो, कुणाला संधी नव्याने मिळते हे या सगळ्या गोष्टीमधनं उघड होणार आहे। परंतु भाजपने आता मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने ही तयारी जी आहे ती करायला सुरुवात केली। विनायक, या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सविस्तर आहे। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले, चूक काय असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय। जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार असं नितेश राणे म्हणतायत। हमाम में सब नंगे है असंही नितेश राणेंनी बोलून दाखवलंय। जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, एनसीपीचे कार्यकर्ते होण्याअगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो। राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो, पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो। कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते, म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार। यामध्ये साहेब निलेश राणे असे म्हणतात की रवींद्र चव्हाण ज्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी असा प्रकार घडत असतो। असा आहे, तो राजकीय आरोप आहे। प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते सीएम साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते। तर निवडणुकांमध्ये असे आरोप प्रत्यारोप होत असतात असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रफुल्ल पटेल यांची ही प्रतिक्रिया आहे। मला माहित नाही पवार साहेब काय बोलले,
पण ते ठीक आहे, निवडणुकामध्ये असे आरोप प्रत्यारोप होत राहते. आता कोण बोलला काय बोलला मला माहीत नसताना मी उगीचच काही रिॲक्शन देणं योग्य नाही. पण ठीक आहे, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करून. मोठी बातमी आहे. वरळी मतदारसंघात 1,500 ते 2,000 दुबार मुस्लिम मतदार असल्याचं बन यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे याच मतदारांमुळे निवडून आले का, असा सवालही बन यांनी उपस्थित केलाय. प्राथमिक यादी आहे त्यात जवळपास 200 ते 250 नावं आहेत, परंतु आणखी रिसर्च केला तर 1,500 ते 2,000 मुस्लिम दुबार मतदार एकट्या वरळी मतदारसंघामध्ये आढळतील. आदित्यजी ठाकरे यांना देखील माझा सवाल आहे, तुम्ही सातत्यानं दुबार मतदारावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत होतात. आता अशा पद्धतीनं मुस्लिम दुबार नावं वरळीमध्ये समोर आली. या दुबार मतदारांच्या जोरावर तुम्ही निवडून आला आहात का? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हिरव्या मतांवर जिंकण्यासाठीचा हा डाव आहे. बातमी महत्वाची. शिरसाट जंजाळ यांच्या मतभेदांच्या चर्चांवर भुमरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कोणतेही मतभेद नसल्याचं संदीपान भुमरेंचं वक्तव्य आहे. मतभेद वगैरे काही नाही. आणि मला काय म्हणायचं की पक्षात मतभेद काही, जर मतभेद असते तर आज राजू जंजाळ साहेब श्रीकांत शिंदे साहेबाकडे आले असते का? सगळे होते, पालकमंत्री होते, राजू जंजाळ होते. ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे विचारामध्ये झालं असेल, पण असं